हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आमच्या मम्मीने आमच्यासाठी एकदम हेल्दी आणि क्विक असे काकडीचे थालीपीठ बनवले होते। तर मी म्हटलं की का नाही ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर चला आपण सुरुवात करू काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे हे बघायला। तर त्यासाठी मी इकडे 2 लार्ज साईजचे काकडी छान किसून घेतलं। त्यामध्ये हाफ टीस्पून टर्मरिक पावडर टाकलं, 1/4 टीस्पून हिंग टाकून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतली। हाफ टीस्पून ऑफ अजवाइन टाकून 1 टीस्पून ऑफ जिरा पावडर, 1 टीस्पून ऑफ धनिया पावडर आणि आपले जे पांढरे तीळ आहेत ते 1 टीस्पून टाकून घेतले आणि 1 टीस्पून पेस्ट घेतली। त्यामध्ये ग्रीन चिली, कोरिएंडर, करी लीव्ह, जिंजर आणि गार्लिक हे होतं। तर चवीनुसार मीठ टाकलं, इथे मी 3/4 टीस्पून टाकलं, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता। आता यामध्ये आपल्याला सगळे पीठ ॲड करायचे। तर त्यामध्ये मी 1 छोटा बाउल राईस फ्लॉवर टाकलं। त्यानंतर हाफ कप छोटासा बाउल येतो तर त्याचं बेसन फ्लोअर ॲड केलं। 1 स्मॉल कप जवार फ्लोअर ॲड केलं। 1 स्मॉल बाउल बाजरा फ्लोअर ॲड केलं आणि 3 छोटे बाउल हे आपलं गव्हाचं पीठ आहे ते ॲड केलं। हे सगळं मिश्रण छान एकदम मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वॉटर टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। आपण जसं चपाती बनवायला पीठ मळतो तसं आपण ह्याचा गोळा करून घ्यायचा आणि गोळा तयार झाल्यानंतर तो 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचा। तर त्यानंतर आपण पोळपाटावर एखादं कॉटनचं कापड किंवा प्लास्टिक घेऊन आपण जे पीठ तयार केलं होतं ते असं थालीपीठ छान थापून घ्यायचं। त्याला मध्ये असे होल करून ते तवा गरम करून त्यावर छानपैकी दोन्ही साईडने भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे तवा गरम झाला आणि त्यावर हे थालीपीठ टाकून तेलावर भाजून घेते। थालीपीठ दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचं। तर ही खूप जास्त हेल्दी आणि टेस्टी क्विक अशी रेसिपी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी झाली। चॅनलला सबस्क्राईब करा।